मुंबई गोवा हायवे तुम्ही जर प्रवास करत असाल आणि तुमचं असं स्टे करायचं प्लॅनिंग असेल तर कामत गोविंद हॉटेलला नक्की भेट द्या. तर आम्हाला तरी खूपच आवडलं आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. सानूला तर असा परिसर पूर्ण आवडलाच एकदम. बघा ना किती छान आहे. कसं आहे टेस्ट कसे मस्त असा झोक्याचा आनंद घेत आहेत संध्याकाळचा छान असा. नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी तुम्हाला माहीतच आहे आम्ही आहोत नागोठणे इथे गोविंद कामत हॉटेल इथे आम्ही स्टेला आहोत. तर आता संध्याकाळ झालंय आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. दुपारी आम्ही आलो ना मग जेवण जेवलोच नाही कारण आम्हाला इथे यायलाच 2:30 वाजले आणि चपाती भाजी आम्ही आणलीच होती तर आम्ही ती पण 12 वाजता खाल्ली होती. त्याच्यामुळे भूक काही नव्हती आणि सानू आपली जशी आली ना अंघोळ केली म्हणजे फ्रेश झाली तशी लगेच झोपून गेली. मग आम्ही पण थोडा 1-1.5 तास आहे ना थोडं रिलॅक्स झालो आणि मग आता आम्ही चाललोय नाश्ता करायला हॉटेलमध्ये. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला जाऊया आता. जाऊया सानू चला. परिसर आहे ना खूप भारी आहे एकदम मस्त प्रसन्न करणारा आहे परिसर एकदम छान आहे बघा जबरदस्त. मामा मगाशी बोलत होते की हा जो परिसर आहे ना हॉटेलचा तो 5 ते 6 एकरचा परिसर आहे आणि मस्त भारीच आतमध्ये आहे खतरनाक आहे. इकडे रिसेप्शन आहे आणि समोरच इकडे आपलं हॉटेल्स आहे. हायवे मुंबई गोवा समोरच. आता मी चाललोय नाश्ता करायला. सानू आणि सानूची मम्मी गेलेली आहे बहुतेक पुढे समोरच. जबरदस्त संध्याकाळचं वातावरण बघा मस्त भारी आहे. काका इकडे पाणी मारतात आहे धुरळा ओढू नये म्हणून छान असा. आणि इकडे मस्त असा स्टॉल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. विज्ञान आपल्या घरात. चला आतमध्ये आता नाश्ता करायला जातो. इकडे बसलेत सानू आणि सानूची मम्मी. मामा पण आहे तिकडे. काय बोलताय काय नाश्ता करायला आली? हे असं संपूर्ण हॉटेल आहे. मामा पण इकडे आलेत. त्यांची ड्युटी आहे ना एक्स्ट्रा लागलेली आहेत. आता सध्या सीझन आहे त्यामुळे सकाळी 7 ते 3 आणि संध्याकाळी परत आता 7 ते 11 ड्युटी करणार. तुम्ही झोपला होतात तेव्हा 2 तास. ओके इकडे आले प्लेन डोसा. सानूचा नाश्ता आलेला आहे छान असा. सुरुवात करते साधा डोसा. मामा इकडे आचार्य आहेत. जवळजवळ आता 17 ते 18 वर्ष झाली आहेत तुम्हाला या हॉटेलमध्ये. एकदम स्पेशलिस्ट कुक आहेत. साऊथ इंडियन इंडियन अजून व्हेजमध्ये ना सर्व. नॉनव्हेज पण बनवता ना तुम्ही पण इकडे या हॉटेलमध्ये नाही करत. मग आपला म्हैसूर मसाला डोसा आलेला आहे. आता मी नाश्ता करतोय छान असा. सानूने केलेलाच आहे सुरुवात. घे सुरुवात कर. कसं आहे टेस्ट कसे काय म्हणताय? छान आहे. म्हैसूर मसाला आतमध्ये. अजून
ओव्हरऑल कसं आहे? मस्त आहे, छान आहे आतमध्ये. ओके सानू बेटा, चटणी सांगितली मला. संध्याकाळचे 6 वाजलेत, त्यामुळे आम्ही ना एक लाईटलीच नाश्ता करणार आहोत, कारण परत मग एक 1.5-2 तासाने आपल्याला जेवावं लागेल. बरोबर ना? आम्ही आल्यानंतर जेवलो. हां आलो इथे 2:30 वाजता, मस्त फ्रेश झालो आणि सामी झोपून गेलो. मग आम्ही इकडे आलोच नाही. आता उठल्यानंतर म्हटलं थोडं जाऊया, थोडंसं लाईट टाकी खाऊन घेऊ. आणि मग नंतर मग 1.5-2 तासानंतर आपल्याला परत जेवावं लागेल, त्यामुळे एक लाईटली नाश्ता होते आपला. बरोबर ना? तुझं तर टेस्ट कर ना बेटा, मैसूर मसाला. ओके मस्त असा नाश्ता करून आलो आहे आता आम्ही. तिकडे थोडंसं आहे ना फिरतो. मामा आहे ना आम्हाला दाखवत आहे इकडचा सर्व व्ह्यू. तर चला बघूया गोविंद कामत हॉटेलमध्ये काय आणखी नवीन स्पेशल काय काय आहे हे बघा. मोठे रूम ऐसपेस आहे सगळं भारी. सानूला आमचा फोन आवडला आहे, एकसारखे आल्यापासून फोन बघतो. मोठे वाटतात ना? सेम असतं असं काय ना? त्याचं कमी असेल तुम्ही आता आहे ना. एक जास्त रेट कधी असेल सॅटर्डे संडे जास्त असतं. एक ऑर्डर आहे हे सर्व पूर्ण असेल. तरी टोटल किती असतील रूम? टोटल 40 आहे इकडे. हे असे हे आता ह्या बिल्डिंग मध्ये सर्व टोटल पूर्ण ते आपले खालचे टोटल. ओके ओके झाडं खूप आहेत ना त्याच्यामुळे कसं थंडावा आणि बरं वाटतं. बारे छान आहे. मासे बघ सानू आहे टाकीमध्ये. या साईडला आहे स्विमिंग पूल. थंड असेल ते बेटा नको. आणि ते उंच आहे ते आता बेटा. हे मोठ्या माणसांसाठी आहे इकडे बघा. मस्त असा स्विमिंग पूल आहे. आणि या साईडला इकडे लहान मुलांसाठी आहे. मस्त भारी छान आहे. एकदाच असते आपली करतो तशीच आहे. छान आहे ना? बघते संपूर्ण परिसर गोविंद कामत हॉटेलचा. मस्त बार आहे ना? तिकडे आंबे वगैरे आहे म्हणतात, जातो आम्ही आणायला. शेती आपल्यासारखी ना. हे एवढं असं पूर्ण उचललंय त्याने है ना? बरोबर ना? हे एवढं उचललंय ना? एवढं खाली बघा किती आहे बघा खाली. सगळं भराव मध्ये एवढं भराव मध्ये असं उचलून वरती हे भराव करून नाही केलाय. सानूला तर हा असा परिसर पूर्ण आवडलाच एकदम. या मामा आहेत ना आम्हाला इकडे पूर्ण असं दाखवत आहेत संपूर्ण परिसर. बघा ना किती छान आहे. हो बघा भारी वाटतं ना इकडे. छान आहे, मस्त बनवलंय त्याने.
बघा ह्या साईडला बघताय ना तुम्ही, बॅक साईडला आहे ना या बिल्डिंगच्या पूर्ण असं वेळीने ना वेळलेलं आहे बघा. आणि ते भारी वाटतं ना बघायला, छान. हे बघा असं पूर्ण म्हणजे नैसर्गिकरित्या त्या अशा वाढलेत भिंतीला की ह्या लोकांनी असं डिझाईन करून बनवलंय, काय आयडिया नाही. विचारतोय मामांना. सिटीच्या धगधगीच्या जीवनामधून आहे ना असं एक दिवस तरी आलात ना तुम्ही, भारीच वाटतं. म्हणजे जरा बरं वाटतं, असं मन प्रसन्न होतं. सानू आपली गेली इकडे झोका घ्यायला. ही बघा एन्जॉय करेल आता थोडा वेळ, मस्त आणि येईल. करू दे एन्जॉय तिला. हे काय आहे स्पेशल इकडे, काय काय म्हणताय? चढायचं. ओके, रॅफ्टिंग वरती चढायचं किंवा आपण इथे मनाची भीती घालवण्यासाठी. ओके ओके. बेल्ट वगैरे इथे लावणार. खिलाडी. आणि त्या वायरीवरून इकडे खाली वरती चढू पण शकतो. हा, चढण्यासाठी खास. गडावर चढायचे ते. बर आहे. हे कसलं आहे, हे काय आहे? डायनिंग एरिया म्हणजे जेवण वगैरे भोपे इथे लागतो. भोपे म्हणजे जेवणात भोपे म्हणजे जेवण आपण घेतो ना, अशी भांडी सर्व एकत्र ठेवले जातात जसे आपल्या लग्नाला. म्हणजे इकडे राईस भाजी लग्नामध्ये आहे ना जसं असतं ना, कधी असतं फक्त म्हणजे मोठे ग्रुप असतात ना त्यांच्यासाठी. भोपे लावलेला असतो, मग त्याच्यात आपण काय पाहिजे ते घ्यायचं. बरोबर. ग्रुप पिकनिक असते ना त्यावेळेस हे करतात. जास्त लोक असली 20-25च्या वरती असले की मग ते असंच इकडे करतात. एकेकाला कसं द्यायला टाइम झाला, एकदाच भरलं की ओपन आहे घरी. ते वरती रूमच आहे, हे हॉल आहे. मग एवढे सगळे 40 रूम आहेत फक्त, असे तर भरपूर वाटत ना. भरपूर ते मोठे मोठे. पण चालेल आतमध्ये आपली मातीची आहे. हा चालेल. मीटिंग वगैरे असते ना, एअर कंडिशनिंग रूम आहे ना. ह्या मीटिंगसाठी आहे का खास केलेला, म्हणजे असं लग्न वगैरे होतं. नॅचरलमध्ये. सानू प्रत्येक ठिकाणी जाऊन यांना एन्जॉय करते बघा, अनुभव फिलिंग येते वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. ते इकडे बघा, इथे आल्यानंतर चेअरची फिलिंग येते. चला, इथं बाहेर पाहिजे तर इथं बाहेर पण लागणार, इकडे मंडप टाकतात. ओके. ह्या एरिया पण मस्त आहे ना इथे, छान मोकळा. तो हे आहे का, स्टेज सारखं आहे का ते, म्हणजे असा कार्यक्रम वगैरे. मेंटेनन्स भारीच ठेवलाय ना सगळं पूर्ण. पावसाळ्याचं तर हा एरिया भारीच दिसत असेल पूर्ण संपूर्ण मस्त. सुशोभीकरणाची झाडे आहेत ना भरपूरच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. जिम वगैरे कोणाला करायचे असेल रूमवरून आलेला तर जिम करायचं. ते जुनं होतं ते समोर केलं. लोक डायरेक्ट गाडीतून आले वगैरे की तिथे विचारले येतात ना रूम वगैरे, ते समोर केलं. मी काय बोलतो माहिती आहे, ते रिसेप्शनचं बिल्डिंग आहे ना, त्याच्यामध्ये असं म्हणजे नॅचरली चढलेले आहेत वेली की अशा म्हणजे नॅचरल आहे म्हणजे असं हे खास केलेलं नाही. भारी वाटतात ते पूर्ण पाठी. हा थोडं हे खिचून काढतात, बिल्डिंगचं हे होणार, ते नुकसान होणार ना पुढे. ते खेचूनच काढायचं. हे रूमच्या इकडे पूर्ण ओढलं वगैरे ना, ते सिमेंट वगैरे निघणार. तर मंडळी आम्ही ना संपूर्ण असा परिसर फिरून घेतला. कामत गोविंद हॉटेल आहे ना, खूप म्हणजे खूप भारीच आहे. त्याच्यामध्ये ग्रीनरी म्हणजे झाडं आहेत ना एवढी आहेत ना की खरंच
खूप असं ना मन प्रसन्न वेगवेगळ्या होतं. प्रकारचे वेगवेगळ्या असे प्रकारच्या- जातीची झाड आहेत ना. हो आणि एकदम झाडवलच खूप इकडे आहे. एकदम असं मस्त वाटतं की आपण गावीच आहोत असं वाटतंय. नॅचरल पण आणि वाटतं. इथले रूम सुद्धा भारी आहेत. तुम्ही पण कधी कोण येणार असाल तर आपल्या हायवे समोरच आहे. नागोठणे आपला जो हायवे आहे, आपला मुंबई गोवा हायवे, तर त्याच्या बाजूलाच आहे. आणि खूप छान असं हॉटेल आहे. आतमध्ये आल्यानंतर आहे ना खूप मन प्रसन्न होतं. म्हणजे आपण राहतो ना त्याचं असं काहीतरी वाटतं की हा बाबा आपण राहिलं ना ते चांगल्याच ठिकाणी राहिलं असं वाटतं. सानूने पण खूप एन्जॉय केली हो. आतापर्यंत है ना सानू. मामांसोबत सगळ्यांकडे फिरली. ऍक्च्युली यांचे मामा म्हणजे आत्तेचे नवरा ना तुमच्या, ते इथे असतात. तर आम्ही मुंबईहून निघण्याआधी त्यांना सांगितलं होतं आम्ही येतोय म्हणून, रूमचं बुकिंगचं वगैरे. तर त्याच्यामुळे कसं आम्हाला इथं आल्यानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे बुकिंग वगैरे झालं असल्यामुळे इझी गेलं सगळं. पण खरंच खूप चांगलं आहे. आणि त्यानंतर मामाने आम्हाला सगळ्यांना पूर्ण परिसर फिरवला कामत गोविंद हॉटेलचा. खूप भारी आहे. जवळजवळ 5 ते 5.5 एकरचा हा असा पूर्ण एरिया आहे आतमध्ये. आणि बघताय तुम्ही पाठीमागे पण आहे ना, बघा ना आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजले. आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा नक्की सांगते की मुंबई गोवा हायवे तुम्ही जर प्रवास करत असाल आणि तुमचं असं स्टे करायचा प्लॅनिंग असेल तर कामत गोविंद हॉटेलला नक्की भेट द्या. तर आम्हाला तरी खूपच आवडेल आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. चला चला तर आम्ही आता आमच्या रूम मध्ये चाललोय. सानू बेटा कसं वाटलं तुला इथे येऊन? छान वाटलं. सानूला पण असं म्हणजे एकदम फ्रीली असं वातावरण भेटलं ना नॅचरल मध्ये. तर तिने पण खूप एन्जॉय केली. आणि बघते ना आता संध्याकाळचे 7 वाजले. रूम कुठे आपला? हो आणि तुम्ही बघताय संध्याकाळचे 7 वाजलेत ना. आणि बघा ना आजूबाजूचा परिसर बघा छान असा बघा संपूर्ण. इकडे हा रूम आहे इकडे आमचा. तिकडे आता आम्ही चाललोय. आजूबाजूला आहे ना गावं आहेत. आणि आवाज येत असेल तुम्हाला, लग्न सराई चालू झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये अशा आता सीझन असल्यामुळे तुम्हाला आवाज येणारच. इकडे बघता आता मस्त असा झोक्याचा आनंद घेत आहेत संध्याकाळचा छान असा. तिकडेच आहे. असं मुलांबरोबर असं जर आलात ना तर मुलं पण आहे ना खुश होतात. भारी, त्यांना पण बरं वाटतं. सानूची ऑलरेडी आमच्या 1-2 दिवसापासून आहे ना तब्येत डाऊन झालेली होती. तरी पण आहे ना प्रवासामध्ये साथ दिली आणि थोडे रिलॅक्स पण झाली ना ती आल्यानंतर इकडे निसर्गामध्ये. संध्याकाळचा बघा आवाज येतो ना ह्याचा रातखेड्यांचा गिणगिण्यांचा. हे बघ ना आवाज त्याचा पण येत असेल आणि ह्याचा पण येतो आता. तर मंडळी बघताय समोर आहे ना आता सानूची मम्मी आहे ना सर्व वाढून घेते. आम्ही बघा मस्त आहे ना रूम मध्येच बसून जेवणार आहोत. तिकडे हॉटेलमध्ये नाही गेलो कारण थोडं 5 मिनिटाचं अंतर सुद्धा आहे. आणि विचार केला की रूम मध्ये छान असं बसण्यासारखं जागा आहे स्पेस, तर इथेच बसून मस्त जेवायचं. आपली सानू पण कशी मस्त बसून व्यवस्थित जेवू शकते. तर जेवणामध्ये तुम्हाला सांगते मी काय काय आहे ते. दम बिर्याणी आहे, इकडे पनीर टिक्का आहे, भाजी आपण मागितली आहे, हे 2 प्रकारची लोणची आहेत, मिरचीचं आणि आंबा लोणचं, भाकरी, आणि हे आपलं सगळं मिक्स सॅलड आहे आणि ही कोशिंबीर आहे. तर आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. तर या तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला. भाजी आहे ना आपली खूप मस्त आहे, खूप भारी लागते. त्यासोबत गरम गरम रोटी आहे, ती सुद्धा छान आहे कारण गरम आहे आणि भाजी सोबत खूप मस्त वाटते. जेवण आहे ना मंडळी खूप छान होतं, जबरदस्त होतं. तुझा काय एक्सपिरियन्स सांगशील सांग खूप मला. भारी. भाजी तर अप्रतिम आणि दम बिर्याणी होती ती सुद्धा भारी लागत होती कारण त्याच्यामध्ये जो पुदिन्याचा फ्लेवर होता ना खूप मजा आली आम्हाला. मजा आली. सानू बेटा तुला कसं वाटलं जेवण? सानूने फक्त रोटी खाल्ली आणि भाजी खाल्ली. ती कसं एकदम दोन्ही गोष्टी मिक्स नाही खाऊ शकत. लाईटली खाते ती जास्त. रात्रीचं आहे ना तिला जेवण कमीच असतं त्याच्यामुळे थोडंसं खाते. ते बघा ऐका तिचं.
मंडळी आमच्या सानूचं असं आहे ना, पथ्य पाळतात ना त्या पद्धतीचं आहे बघा. लहानपणापासून सुकट असलं की पथ्य नसतं आणि चपाती भाजी असली की तिचं पथ्य असतं खाण्याचं. म्हणजे मग एकच चपाती असते तिची आणि सुकट असेल तेव्हा किती पण. आम्ही ना थोडंसं आहे ना जरा वॉक करू येतो, जेवलोय आता, त्यामुळे थोडंसं डायजेस्ट होईल मस्त असं, त्यामुळे आता चाललोय. रात्रीचा व्ह्यू बघा, तो भारी वाटतं. सगळीकडे लाईट आहेत, असे कंदील सारखे आहेत सगळीकडे लावले. बघताय तुम्ही, छान आहे इकडे. छान लाइटिंग केले रात्रीची पण. रेल्वे पण आलेली आहे. नागोठणे स्टेशन आहे ना जवळ आहे इथे. या हायवेच्या पलीकडे आहे ना रेल्वे स्टेशन आहे. सानू बघताय तुम्ही, मम्मीचा आहे ना हात ओढत चाललंय. या साईडला बघताय लोणावळा चिक्की सुप्रसिद्ध, आणि इकडे होम ॲक्सेसरीज, विज्ञान आपल्या घरात स्टॉल आहेत. सानू बघा किती एन्जॉय करते, मस्त. मामा आहेत ना इकडे जेवण बनवत आहेत. मामा बघताय परत आहे ना आपल्या दररोजच्या युनिफॉर्म मध्ये तयार झाले, जेवायला बसले होते. जेवण छान होतं, मस्त होतं जेवण. येत होता. चला मस्त आहे ना, आमचं फिरून झालं, जरा वॉकिंग झालं. या साईडला पण आहे ना कस्टमर आलेत, संध्याकाळचा झोका घेतात आहेत. आणि आम्ही पण आमच्या रूम मध्ये चाललोय. मंडळी आहे ना, आम्ही जेवल्यानंतर थोडं फिरायला गेलो होतो बाहेर, तर मस्त असं बरं वाटलं, जरा छान जरा फिलिंग झाली. जरा जेवण पण थोडं जिरलं. जेवण जिरलं, कारण आम्हाला आहे ना रात्री 3 वाजेपर्यंत निघायचंच आहे ना आपल्याला, म्हणजे 2 वाजता उठायचं आहे, 2 सव्वा 2. आणि आता 10:30 झाले रात्रीचे 10:30 झालेले आहेत. तर आपला जो हा व्हिडिओ आहे तो आता आम्ही इथेच थांबवतोय. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.